एक स्वप्न बघितलं, त्यातला हा महत्त्वाचा टप्पा आहे ज्याच्यातून भारत म्हणजे फक्त महाराष्ट्रात नाही पण भारतातले सिनेमे जगासमोर आणावेत. हा एक प्रयत्न आहे, पण हे सगळं इथे जे सगळे आहेत हजार त्यांच्या सगळ्यांमुळे, सो त्यांचं सगळं श्रेय आहे. थँक्यू. आणि तुम्हा तिघांना अजून भक्कम सपोर्ट काही लोकांचा मिळालेला आहे. ओशन आर्ट हाऊसचे प्रोड्युसर्स त्या सगळ्यांना मी मंचावर आमंत्रित करते. अशोक खांडे सर. उमेश बन्सल यांना विनंती करतो की त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. Thank you for passing on the mic. See, Marathi is something that we take very pride in, very high pride in. As Z Studios and as Z Network, we've always been pampered by the Marathi crowd, and we value that very much. This is one of those things which is culturally rooted. और क्योंकि ये culturally rooted है, इसलिए हम लोगों का इसमें विश्वास बहुत है. अब आप लोगों के ऊपर है. Thank you everyone for coming in here, for giving us your time, and we hope that you like it. We like it very much. This project has been made with a lot of passion, a lot of energy, and all credit goes to the team standing here. We are the last entrant, but we are very happy to be a part of this. But thank you very much for all the support. Thank you again for your time, and we look forward to your feedback on the trailer and then the film as well. थँक्यू सो मच. अशोक सर. मी 2 मिनिटं घेतो. अगदी मला अजून आठवते पहिली मीटिंग जेव्हा झालेली आणि ते तिघे आलेले, तर मला वाटतं तोही आलेले, ओंकार नव्हता. ओंकार नंतरची मीटिंगला आणि ज्या पॅशनेटली म्हणजे मला सांगितलं की आम्ही एका महिन्यात चाललोय म्हणजे शूट करतोय. म्हणजे मला कळलं नाही मग कशाला भेटायला आलेत. तेव्हा मला कळलं की आता आम्हाला डिसिजन घ्यायचा आहे की आम्ही ह्याचा पार्ट व्हायचा की नाही. दे वर काइंड इनफ की आम्हाला बोलावलं त्यांनी शूट आणि चांगला आदरातिथ्य झाला. पण म्हणजे 2 राऊंड झाले आमचे. मी सेकंड राऊंडला गेलो. माझ्या आधी जी टीम गेलेली त्यांनी मला सांगितलं की ज्या प्रकारे ज्या प्रोफेशनली जे होत होतं शूटला ते इतकं ऐकून मी एवढा इम्प्रेस झालेलो की मी पण आलो, मला पण बघायचं असं झालं ते. आणि मला वाटतं संध्याकाळपर्यंत सुजयने त्याच्या अनुभवाचा फायदा घेत प्रॅक्टिकली डील क्लोज केलेली 4 असं झालं. मला वाटतं आपण नेहमीच म्हणतो की आपल्या मातीतले सिनेमे व्हायला पाहिजेत. आपण साऊथकडे बघतो OTTमुळे प्रेक्षकांचा एक त्यांची जी अभिरुची झालेली आहे ती जरा प्रगल्भ झालेली आहे आणि त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आणि ही टीम ही अपेक्षापूर्ती करतील असं मला खूप कॉन्फिडन्स आहे. चित्रपट आम्ही पाहिलेला आहे आणि म्हणजे मला ना एक सांगावं असं वाटतं. मी मलाच म्हणजे हे उदाहरण देत राहतो की सचिन तेंडुलकर पाकिस्तानला गेलेला आणि त्याचं नाक फुटलेलं. सचिन तेंडुलकरचं पण नाक फुटतं असं मी म्हणतो, पण त्याने त्याच दौऱ्यावर अब्दुल कादरला 4 सिक्सर मारलेले. सुबोध आणि टीम तो इतिहास रिपीट करणार त्या पिक्चरने असं मला खूप वाटतं.